श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ MPT या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाभारत युद्धानंतर जिवंत राहिलेल्या योद्ध्यांचे पुढे काय झाले, ते कुठे गेले याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाभारत युद्धानंतर जिवंत राहिलेल्या योद्ध्यांचे काय झाले, ते कुठे गेले. महाभारत युद्धामध्ये जवळजवळ 18 अक्षौहिणी सेनेने भाग घेतला होता. कौरवांच्या बाजूने 11 अक्षौहिणी आणि पांडवांच्या बाजूने 7 अक्षौहिणी सेना होती. युद्ध संपता या 18 दिवसांमध्ये दोन्ही बाजूच्या पूर्ण सेनेचा अंत झाला होता. महाभारत युद्धानंतर काही मोजकेच योद्धा जिवंत राहिले होते. त्या विनाशकारी युद्धामध्ये दोन्ही पक्षांचे खूप नुकसान झाले होते. तेव्हा जे योद्धा कौरव पक्षाच्या बाजूने लढले होते आणि जिवंत राहिले होते त्यांचं काय झालं. कृपाचार्य. महाभारत युद्धामध्ये कृपाचार्य वाचले होते कारण त्यांना अमर होण्याचं वरदान होतं. त्यांच्या मृत्यूची कोणतीही कथा कुठेही उपलब्ध नाही. असं मानलं जातं की ते आजही जिवंत आहेत. कृपाचार्य शरद्वान यांचे पुत्र होते. त्यांच्या मातेचे नाव जनपदी होते, जी इंद्रांनी पाठवलेली एक देवकन्या किंवा अप्सरा होती, जिला महर्षी गौतम यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले होते. महर्षी गौतम आणि देवकन्या जनपदी यांना 2 मुलं झाली, ज्यांची माता आणि पिता दोघांनीही जंगलामध्ये त्याग केला. तेव्हा तेथील राजा महाराज शांतनू हे जंगलामध्ये विहार करत असताना दोन्ही मुलांना पाहतात. त्यांच्यावर कृपा करून त्यांनी त्यांचे पालनपोषण केले. त्यांचं नाव कृप आणि कृपी पडले. कृपची बहीण कृपीचा विवाह द्रोणाचार्य यांच्याबरोबर झाला. त्यांच्यामुळे एक महान पुत्र अश्वत्थामाचा जन्म झाला. महाभारत युद्ध संपल्यानंतर कृपाचार्य पांडवांकडे परत आले आणि त्यांचे कुलगुरू बनले होते. त्यांनी अभिमन्यू आणि उत्तराचा मुलगा परीक्षितला सुद्धा अस्त्रविद्या शिकवली होती. कृतवर्मा यादव वंशाचे होते. त्यांना एका महारथी योद्ध्याच्या श्रेणीमध्ये ठेवले जात असे. महाभारत युद्धामध्ये कृतवर्मा यांच्या एक अक्षौहिणी सेनेबरोबर दुर्योधनाच्या बाजूने युद्ध करण्यासाठी आले होते. कृतवर्मा कोणी साधारण नाही तर एक बलशाली योद्धा होते. त्यांच्या पराक्रमाचे त्यांनी बऱ्याचदा प्रदर्शन केले होते. महाभारतामध्ये त्यांनी भीमसेन, युधिष्ठिर आणि दृष्टद्युम्न यांना हरवले होते. तेव्हा कृतवर्माने समोर येऊन दुर्योधनाला युद्धासाठी प्रोत्साहित केले होते. जेव्हा अश्वत्थामाने रात्रीच्या वेळी लपून अनितीने पांडव योद्धांचा वध केला होता, तेव्हा कृतवर्माने तिथून जीव वाचून पळून जात असलेल्या सैनिकांचा वध केला. भलेही ते महाभारत युद्धानंतर जिवंत राहिले होते, पण मौसल युद्धामध्ये सत्यकीने कृतवर्माचे डोके धडापासून वेगळे केले होते आणि त्यांचा वध केला. अश्वत्थामा महाभारत महाकाव्यातील अत्यंत दुर्मिळ पात्र आहे, ज्याच्या जिवंत असण्याची चर्चा आजही होते. गुरु द्रोणाचार्य आणि त्यांची पत्नी कृपीने ऋषिकेशजवळ तमसा नदीच्या किनारी एका दिव्य गुहेमध्ये, ज्यामध्ये तपेश्वर नामक शिवलिंग होते, त्याची घोर तपश्चर्या केली. तेव्हा भगवान शिव यांनी त्यांना स्वतःच्या शक्तीच्या अंगातून एक पुत्र दिला होता. अश्वत्थामाच्या कपाळावर एक मणी होता, ज्यामुळे ते न थकता खूप वेळापर्यंत युद्ध करू शकत होते. गुरु द्रोणाचार्य यांना त्यांच्या मुलाच्या शक्तीवर एवढा भरोसा होता की त्याला कोणीही मारू शकत नाही. त्यामुळेच अश्वत्थामाच्या मृत्यूची बातमी ऐकून द्रोणाचार्य खूप दुःखामध्ये पडले होते. तेव्हा त्यांचा वध दृष्टद्युम्नने केला होता. जेव्हा अश्वत्थामाने झोपलेल्या निरपराध मुलाची हत्या केली, तेव्हा महाभारतानुसार पांडवांनी अश्वत्थामाला पकडून द्रौपदी समोर आणले होते. अश्वत्थामाला त्यांनी केलेल्या पापांची जाणीव करून दिली होती. अश्वत्थामाला त्याने केलेल्या पापाची जाणीव होती. ते पाहून द्रौपदीचे मन पगळले. द्रौपदी म्हणाली, आर्यपुत्र हा गुरुपुत्र आणि ब्राह्मण आहे. ब्राह्मणाची हत्या करणे पाप आहे. अश्वत्थामाच्या वधामुळे त्याची माता कृपीसुद्धा माझ्याप्रमाणे पुत्रशोकामध्ये विलाप करेल. त्याची हत्या केल्यामुळे माझी मुलं परत येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही त्याला मुक्त करा. त्यावेळी अश्वत्थामाच्या कपाळामधून मणी काढून आणि त्याचे केस कापून त्याला मुक्त केले होते. वृषकेतू हे कर्णाच्या एका मुलाचे नाव आहे, जो महाभारत युद्धानंतर जिवंत राहिला होता. त्याचे 8 भाऊ होते, ज्यांचे नाव आहेत वृषसेन, सत्यसेन, चित्रसेन, सुसेन, प्रसेन, वनसेन,
शत्रुंजय आणि द्विपाल, फक्त वृषकेतूला सोडून या सगळ्या 8 मुलांचा महाभारत युद्धामध्ये मृत्यू झाला होता. कथेनुसार कर्णाने वृषकेतूला अस्त्रशस्त्र याचे शिक्षणसुद्धा दिले होते आणि त्याला ब्रह्मास्त्राचे सुद्धा ज्ञान होते. महाभारत युद्धानंतर कर्णाची एक पत्नी, जिचे नाव वृषाली होते, ती कर्णाच्या चितेबरोबरच सती झाली होती. तोपर्यंत पांडवांना हे माहीत झालं होतं की कर्ण त्यांचा मोठा भाऊ होता. तेव्हा त्यांनी वृषकेतूला त्यांचा मुलगा मानून इंद्रप्रस्थचे राज्य त्याला सोपवले. शकुनीपुत्र वरप्रचिती, शकुनीच्या पत्नीचे नाव आरशी होते. त्यांच्या 3 मुलांचे वर्णन महाभारतामध्ये आहे, ज्यांची नावं उलूक, वृकासूर आणि वृप्रचिती आहे. यातील वरप्रचिती सगळ्यात छोटा मुलगा होता. शकुनीपुत्र वृकासुराचा जन्मसुद्धा एका यज्ञामुळे झाला होता. तो सुद्धा एक खड्गधारी बलशाली योद्धा होता. महाभारत युद्धाच्या 17व्या दिवशी नकुल आणि वृकासूरमध्ये युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये वृकासुराचा अंत झाला. शकुनीपुत्र उलूकला महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी पांडवांना घाबरवण्यासाठी पाठवले होते. त्याने पांडवांना दुर्योधनाचा अपमानजनक संदेश ऐकवला होता. तेव्हा अर्जुन त्याला मारायला निघाला होता, पण भगवान श्रीकृष्णांनी असे म्हणून थांबवले की संदेशवाहकाची यामध्ये कोणतीही चूक नाही. तो तर फक्त त्याच्या राजाचा संदेश ऐकत आहे. युद्धाच्या 18व्या दिवशी त्याचा वध सहदेवच्या हातून झाला. जोपर्यंत शकुनी जिवंत होता तोपर्यंत वरप्रचिती एका प्रधानमंत्रीप्रमाणे गांधारचे राज्य चालवत होता. शकुनी आणि त्याच्या सगळ्या भावांच्या मृत्यूनंतर वरप्रचितीला गांधारचा राजा बनवले गेले. यांच्याशिवाय कौरव पक्षातील धृतराष्ट्र आणि गांधारी जिवंत राहिले होते. जे योद्धा पांडवांच्या बाजूने लढले होते आणि जिवंत राहिले होते त्यांची नावे या प्रकारे आहेत: युयुत्सु, सात्यकी, श्रीकृष्ण, 5 पांडव, श्रीकृष्णपुत्र प्रद्युम्न. कौरवांच्या बाजूने लढलेल्या या 2 योद्ध्यांना आजही जिवंत समजले जाते, ज्यांचं नाव आहे अश्वत्थामा आणि कृपाचार्य. तुम्हालाही असं वाटतं का की ते आजही जिवंत आहेत, की ती फक्त एक कथा आहे? हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर मला आशा आहे की तुम्हाला आजची ही छोटीशी कथा नक्की आवडली असेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.